हे बुक फेअर आहे. तर मला पहिल्यांदा इथे बोलावलं तर त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. खरं सांगायचं तर मी डॉक्टर आहे पण साहित्यातली नाही. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि त्याच्यानंतर माझा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय आहे तो प्रतिबंधात्मक चिकित्सा असा विषय आहे. पण तरीसुद्धा आयुर्वेद करताना सगळ्यांना माहिती आहे की संस्कृत हा विषय मला अविभाज्य असतो आणि त्याचा अभ्यास फर्स्ट इयरपासून करावा लागतो. तर मग आपल्याला सगळे ग्रंथ त्यातनं वाचता येतात. त्यामुळेच असेल कदाचित की भाषेची गोडी म्हणून किंवा संस्कृत किंवा मराठीचं प्रेम म्हणून हातून लेखन घडलं. कुठलंही पुस्तक छापायचं या उद्देशाने खरं तर नाहीच लिहिलं. पण लिहिता लिहिता त्याची पुस्तकं झाली. तर त्या पुस्तकांची थोडीशी ओळख करून देईन. 2004 साली साधारण मी थोड्या छोट्या कविता करायला सुरुवात केली आणि आता पुढच्या वर्षी ह्या माझ्या काव्य प्रवासाला 20 वर्ष पूर्ण होतील आणि साधारण 2000 कवितांचा टप्पा मी क्रॉस करत आलेली आहे त्या काळामध्ये. तर 10 साली हा सांगावंसं वाटतं म्हणून एक छोटासा माझा काव्यसंग्रह मी प्रकाशित केला. त्यालाही आता जवळजवळ 14 वर्ष होत आली आणि या काव्यसंग्रहामध्ये निवडक 40 कविता आहेत. त्याच्यानंतर खरं तर खूप कविता लिहिल्या पण परत काव्यसंग्रह छापायची मी खूप हिंमत नाही केली. कारण काय की असं बघितलं की जेव्हा साहित्य क्षेत्रात आपण फिरतो भेटतो किंवा दुकानांमधनं बघतो तेव्हा खूप सारी पुस्तकं उपलब्ध असतात पण खरंच सगळ्याला वाचक किती मिळतात अशी माझ्या मनात शंका आली. आणि मुख्य म्हणजे लेखन आणि प्रकाशन हा व्यवसाय नसल्यामुळे थोडंसं त्याच्याकडे फार लक्ष नाही दिलं गेलं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मोठा टर्निंग पॉईंट असा आला की कविता लिहिता आणखी कार्यक्रम करता अंजली महागावकर म्हणून माझी तिची मैत्री झाली. ती पण आपल्यासारखी एक लेखिका आणि कवयित्री होती पण दुर्दैवाने ती आता आपल्यामध्ये नाही आहे. तर तिच्या मृत्यूनंतर थोडंसं असं वाटलं की काहीतरी वेगळं वाचायला हवं आणि त्यानिमित्ताने एक चित्र ज्ञानेश्वरी म्हणून एक ज्ञानेश्वरीवर आधारित चित्रांचं एक पुस्तक माझ्या एका मैत्रिणीने पब्लिश केलं. तिने ठराविक 40 ओळी तिने चित्ररूपामध्ये मांडल्या आणि बालगंधर्वमध्ये तिने त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्याचं मी अँकरिंग केलं. ते पुस्तक बघितल्यावरती असं लक्षात आलं की ह्या ज्या ओळी आहेत त्या आपल्याला वाचल्यावर समजत नाही आहे. चित्र कळतं आहे त्याचा अर्थ लिहिलेला कळतो आहे पण प्राकृत मराठीतली ओळीच आपल्याला समजत नाही कारण ती मराठी भाषा आपल्याला मैत्रीपूर्ण नाही असं वाटलं. म्हणून मग त्या ओळी वाचल्यावरती असा प्रयत्न केला की साध्या सोप्या आत्ताच्या मराठी भाषेमध्ये आपण ह्या ओळींना थोडंसं अनुवाद करून बघू नवीन भाषेत आणून बघू जसं की आत्ता आपण बोलतो ते मराठी. मग इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना त्या ओळी वाचून दाखवल्या त्यांच्याही लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये हे म्हणलंय. आणि असं करता करता संपूर्ण ज्ञानेश्वरींचा हा समश्लोकी लेखन पूर्ण झालं साधारण 13 महिन्याच्या कालावधीत आणि मग त्याच्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. त्याची आता मागच्या 2 वर्षापूर्वी दुसरी आवृत्ती आम्ही प्रकाशित केली. तर संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या ह्या समश्लोकी मी लिहिलेल्या आहेत. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर थोडी उलटी गंगा अशी झाली की मग गीता वाचावीशी वाटली. म्हणजे गीता ऐकली होती साधारण वरती माहिती होती पण डिटेल्स वाचनात आली नव्हती. तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर असं वाटलं की कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये काय आहे म्हणून मग देवबोली ह्या समश्लोकी ओवी छंदात मी लिहिल्या संपूर्ण भगवद्गीतेच्या. त्याचं हे पुस्तक परत पब्लिश झालं. आणि मग असं म्हणतात की ज्ञानेश्वरीच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या चिंतनातून अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला जो की म्हणे समजायला खूप अवघड आहे आणि गूढ आहे. आणि अमृतानुभव असा आहे की तुम्ही त्याचा फक्त अनुभव घेऊ शकता. तुम्ही तुम्हाला कुणाला एकमेकांना समजावून सांगू शकत नाही. तर ह्याच प्रेरणेमुळे असेल कदाचित अमृतानुभवाचा एक समश्लोकींचा अनुवाद अमृतबोली म्हणून प्रकाशित केला. त्याच्यानंतर मध्येच संस्कृतचा थोडासा आवडीचा भाग म्हणून कालिदासाचं हे मेघदूत आहे. त्याच्या संपूर्ण पूर्व आणि उत्तर मेघाचा अनुवाद पब्लिश केला. आणि आत्ता इथे प्रदर्शनात पुस्तकं आणायची म्हटल्यावर लक्षात आलं की ही फक्त 4च पुस्तकं शिल्लक राहिली. ती संपलेली कळली नाही म्हणून घाईघाईमध्ये वसंतराव गाडगे यांच्या हस्ते याची दुसरी आवृत्ती परवा पुण्यातच आम्ही प्रकाशित केली सिग्नेटतर्फे. रंगत संगतचा काव्य प्रतिभा पुरस्कार मिळाला तेव्हा सदानंद मोरे यांनी सांगितलं होतं की कालिदासाच्या मेघदूताचे अनुवाद खूप जणांनी केले. आपल्यालाही माहिती आहे वृत्तबद्ध आहेत मुक्तछंदात आहेत अनेक प्रकारे केलेले आहेत सोप्या मराठीत अवघड मराठीत. पण कालिदासाच्या मेघाने पुढे अलकापुरीत गेल्यावर काय केलं हे कोणी त्याच्यावरती विचार केला का?
की तो तिथे पोहोचला का. पहिली गोष्ट, त्याला ती यक्षिणी भेटली का, भेटली तर कशी भेटली, ते काय बोलले. तर त्याच्यावरती एक प्रतिसंदेश, म्हणजे आजकालच्या काळात रिप्लाय असं म्हणायला हरकत नाही, तर मेघदूत एक प्रतिसंदेश असं हे पुस्तक मी माझ्या कल्पनेने मराठीमध्ये लिहिलं. तर ह्याच्यामध्ये खरंच तो मेघ तिथे पोहोचलाय, त्या यक्षिणीला भेटलाय आणि 8 महिन्याच्या विरहामध्ये जे 4 ऋतू त्यांचा विरह झालेला आहे, त्या ऋतूमध्ये ती विरहिणी कशी तिथे वागली आणि त्याला ती किती मिस करत होती, त्याबद्दलचं छोटं वर्णन याच्यामध्ये आहे. कालिदासाच्याच ऋतुसंहाराचे 6 ऋतुसंहार एक रसानुवाद असा अनुवादाचा एक पुस्तक ग्रंथ आहे. आणि आत्ता अगदी लेटेस्ट 6 ऑगस्टला कवी रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या नोबेल अवॉर्ड विजयी असलेल्या गीतांजली ह्या 103 कवितांचा मी मराठीमध्ये अनुवाद केला. काही याला प्रांजल अक्कलकोटकर यांनी चाली दिलेल्या आहेत आणि गीतांजली नावाचा एक 40 मिनिटाचा कार्यक्रम आम्ही त्या प्रकाशनाच्या वेळेला तिथे सादर केला, ज्याच्यामध्ये आत्ताच्या नवीन पिढीतल्या 20-21 वर्षाच्या मुलांनी त्याचं अभिवाचन केलं, गायन केलं. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की आत्ताच्या या तरुण पिढीला टागोर इतक्या लवकर समजले की ते काय आहेत आणि त्यांना ते मराठीत आल्यामुळे म्हणा किंवा त्यांना ते अट्रॅक्ट केलं असेल कदाचित त्या शब्दांनी, तर त्यांना हा कार्यक्रम करावासा वाटला, त्याच्यावर संहिता लिहावीशी वाटली. तर आपल्याला फायनली हेच हवं असतं की जे साहित्य शाश्वत आहे, चिरकाळ टिकलेलं आहे आत्तापर्यंत, ते पुढच्या पिढीमध्ये जावं ही आपली अपेक्षा असते. आणि त्या दृष्टीने हा लेखन प्रवास माझ्या हातून घडला. कारण मी जसं म्हणलं की मी साहित्यातली डॉक्टर नाही, त्याच्यामुळे हे सगळं लेखन माझ्या हातून घडलं असंच मी आज सांगायला मानते. कुठल्याही बुकशेल्फवरती ही पुस्तकं उपलब्ध नाहीत, माझ्याकडे घरी आहेत. कुणालाही हवी, तिथे स्टॉल पण घेतला मी, कुणालाही हवी असतील तर मला संपर्क करा, सरांकडे नंबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं माणूस जन्मतं तसं पुस्तक जन्म घेतो अशी माझी श्रद्धा आहे. आणि त्या पुस्तकाचं नशीब असतं, त्याला जिथे जेव्हा जायचं असतं तेव्हा ते जातं. त्याच्यामुळे हा संकल्प किंवा उपक्रम खूप छान आहे, ह्याच्यामुळे आपल्याला माहिती होते. पण असा आग्रह कुठलाच नसतो की तरी तुम्ही हे खा, तरी तुम्ही हे वाचा. जेव्हा तुम्हाला बुद्धी होईल त्यावेळेलाच तुमच्या हातात ते पडेल. आणि जशी मला बुद्धी झाली आणि म्हणून मी लिहिलं आणि मला देवाची कृपा समजते मी. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते, मला इथे बोलायची संधी दिली. खूप खूप आभारी. धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन करूया. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सांगितलं की इथे पुढे बुक फेअरच्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये त्यांनी लेखिका म्हणून स्वतःचा स्टॉल इथे ही पुस्तकं विकण्यासाठी बुक केलेलं आहे. आणि आपण त्यांना विचारून नंतर केव्हा तरी मी तर जरूर विचारेन की त्या स्टॉलवरनं तुमची काही पुस्तकं विकली गेली का, असा एक व्यवहारिक प्रश्न मी विचारेन. आज म्हणजे आता प्रदर्शन मी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीचा योग असतो. म्हणजे मला एक असं सांगायला नक्की आवडेल की ज्ञानेश्वरीमधल्या ज्या समश्लोकी आहेत त्या खूप सहज आणि सोप्या मराठीतल्या आहेत. अक्षरशः आता आपण जशी भाषा बोलतोय त्या मराठीतल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही मराठी अजून एक 25-30 वर्ष तरी टिकेल. म्हणजे अजून त्याच्यामध्ये काही फार भेसळ होणार नाही. तर 25-30 वर्षांनी कोणी पुस्तक घेऊन वाचलं तरी चालेल. त्याच्यामुळे मला घाई कुठलीच नाही आहे. प्रत्येकाचा योग यायला हवा आहे खरं. धन्यवाद. पुढे जाण्याच्या अगोदर एक आपल्या इथे आता स्वाती माळून